आपल्यासोबत लेखिका आणि समाजसेविका अरुणा सबाने मॅडम आहेत. मॅडम, तुम्ही खरात प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून एक अनोखी मागणी केलेली आहे. काय नेमकी तुमची मागणी आहे त्या संदर्भात सविस्तर? या भोंदू खरातच्या मागे या ज्या सुशिक्षित स्त्रिया लागलेल्या आहेत, त्याच्यामध्ये प्रशासकीय आहेत, त्याच्यामध्ये राजकारणी आहेत, उच्च विद्याविभूषित आहेत, श्रीमंत नवऱ्यांच्या बायका आहेत. अशा सगळ्या स्त्रिया ज्या स्वतःला बुद्धिजीवी समजतात, अशा स्त्रिया या भोंदूबाबांच्या मागे लागल्यामुळे खूप ऱ्हास झालेला आहे समाजाचा. त्यांचा स्वतःचा जो झालाच, त्यांच्या कुटुंबावर त्याचा परिणाम झाला असेल, पण समाजाचाही ऱ्हास झाला. या बायांना कडक शिक्षा व्हावी असं मला वाटतं. कारण म्हणजे ज्या बाया भुलवून नेलेल्या आहे, ज्यांच्यावर अन्याय अत्याचार झाले, ज्यांना जबरदस्ती केली, त्यांच्याबद्दल मला म्हणायचं नाही, त्यांच्याबद्दल मला पूर्ण सहानुभूती आहे. पण मी जेवढे व्हिडिओ पाहिले, जेवढे फोटो पाहिले, त्याच्यामध्ये त्यांची बॉडी लँग्वेज अशी वाटत नाही की त्या जबरदस्तीने तिथे पोचलेल्या आहेत. त्यांचं छान संवाद आहे, चांगलं त्यांचे चाळे सुरू आहे. तर हे खूप चुकीचं आहे आणि असं वागणं हे म्हणजे भारतीय संस्कृतीला शोभत नाही, स्त्रीला शोभत नाही. एकंदरीत समाजावर याचा फार अनिष्ट परिणाम होऊ शकतो. म्हणून कारण अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम अनेक वर्षापासून आहे, पण काही जर फायदा होत नसेल सांगून सवरून शिबिरं घेऊन, तर यांना कुठेतरी कायद्याचा बडगा दाखवला पाहिजे असं मला वाटतं. मात्र ताई, आपण महिलांसाठी अनेक चळवळीत काम करतात, त्यांच्यासाठी लिखाण देखील केलेलं आहे. आपण कुठेतरी पीडित महिलांवर जे आहे ते कारवाईची आहे ते आपल्या कायद्यांमध्ये तरतूद नाही, तर ही तुमची कशा पद्धतीने जमेची बाजू? पीडित बाईबद्दल आपण बोलतच नाही. जी बाई खरोखरीच पीडित आहे तिला सहानुभूतीच आहे, तिच्यासाठी उलट आपण लढू. प्रत्येक स्त्रीसाठी याला वेगळ्या शिक्षा झाल्या पाहिजे ही मागणी करू. पण माझा विषय काय की राजकारणी बायकांवर कशाचा आला होता बळजबरी? एवढ्या मोठ्या पदावर असलेल्या या ज्या स्त्रिया आहे, कायदे स्त्रियांच्या बाजूने आहे हे बरोबर आहे, पण तुम्ही स्वेच्छेनं अशा पुरुषांकडे जाल, तो तर नालायकच आहे. तो म्हणजे माणूस म्हणण्याच्या लायकीचाच नाही. त्याला तर अगदी 20 फटके मारायचे आणि 1 पकडायचा. त्याला हत्तीच्या पायाखाली द्या, त्याला वाटेल त्या शिक्षा, मोठ्या शिक्षा द्या. पण असं जर आपण काहीच केलं नाही तर दुरुस्त कशा होणार या स्त्रिया? नुसत्या देवदेव केल्याने कोणतीच गोष्ट होत नसते. ना प्रमोशन होत, ना नोकऱ्या लागत. हे यांना कळलं पाहिजे. आणि जर का आपण त्यांना सांगून प्रबोधन करून त्यांच्यामध्ये काही फरक पडत नसेल, तर मग किमान तसाही अंधश्रद्धेचा कायदा आहे, तर मग या ज्या स्वेच्छेने जाणाऱ्या स्त्रिया आहेत त्यांनाही त्यांच्या चुकीची जाणीव झाली पाहिजे की नाही. बरं, तुम्ही ज्या महिलांवर कारवाईची मागणी करतात, 1-2 असे नावं जे तुम्हाला वाटतं की यांच्यावरती प्रामुख्याने कारवाई झालीच पाहिजे? नाही, तर त्यांची नावं तर आलेली नाही आहे. म्हणजे आपण जे फोटो पाहिले आहेत त्यांची नावं आलेली नाही आहेत, पदं आलेली आहे, राजकारणातल्या बाया आहे. आता महिला आयोगाच्या अध्यक्ष त्याच्या कडे जात होत्या, त्यांचं एक बोट कापल्या गेलेलं आहे, तर त्यांचे काहीतरी ती विधी राहायचे म्हणे, बोट कापल्यानंतर असं होईल तसं होईल. तर महिला आयोगासारख्या एका मोठ्या पदावर असलेली बाई जर का असं वागत असेल आणि या अंधश्रद्धेला खतपाणी देत असेल, तर त्यांनाही शिक्षा झाली पाहिजे. आणि ज्या सुशिक्षित सुविद्य स्त्रिया त्याच्या अधीन गेलेल्या आहे अशांना हे मला बाकीच्यांची कोणाचीही नावं माहिती नाहीत. तर चळवळीत काम करत असताना तुम्हाला महिला आयोगाच्या ज्या अध्यक्षा होत्या रुपालीताई चाकणकर, यांचा तुम्हाला अनुभव, त्यांचा कार्यकाळातला अनुभव कसा राहिला? नाही, माझा अनुभव काही चांगला नाही आहे. मी त्यांना फोन करण्याचे प्रयत्न केलेले आहेत, तर त्यांनी माझा फोन उचललेला नाही आहे. त्या असं म्हणतील की अननोन नंबर आहे तर मी कसा उचलू, ते बरोबर आहे. पण आपण एका इतक्या मोठ्या पदावर असतो तेव्हा आपण प्रत्येक फोन उचलला पाहिजे, ही आपली एक जबाबदारी असते. आणि उचलायला नको त्यावेळी जर तुम्ही मिटिंगमध्ये असाल, काही कामात असाल, काही घरगुती कामात, व्यक्तिगत कामात, तर रिकॉल तरी नक्कीच करू शकता. असं कधीच घडलं नाही आणि मेलला पण कधी उत्तर आलं नाही. शेवटचा प्रश्न, रुपाली चाकणकर यांच्यावर जेव्हा जबाबदारी होती अध्यक्षपदांची, तेव्हा त्यांनी योग्यरित्या सांभाळली नाही असं तुम्हाला म्हणायचं? नाही, प्रत्येकदा सांभाळलीच नाही असं नाही, पण अनेकदा त्यांनी समाजाची निराशा केली आहे. खूप खूप धन्यवाद ताई. लोकशाही मराठीकरता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.